व्याघ्र दिवस दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो। 29 जुलै 2010 रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी व्याघ्र परिषदेमध्ये हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला होता। या निमित्त खास प्रेक्षकांसाठी सातपुडा जंगलात जंगलांचा राजा वाघ याची स्थिती पूर्वी काय होती, आज काय आहे, चला जाणून घेऊयात। सातपुड्याच्या जंगलात पूर्वीच्या काळी वाघ आणि हत्ती अस्तित्वात होते। इतकंच नाही तर वाघांची संख्या कमी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करून वाघांना ठार करण्यात आल्याची नोंद खानदेश गॅझेटमध्ये आहे। 17व्या शतकापर्यंत धुळे जिल्ह्याचा उत्तरेकडील पट्टा हत्तींच्या प्रजननासाठी प्रमुख स्थळ होतं। 1630 मध्ये मुघल सेनापती जमाल खान आला होता। त्यानं गुजरात आणि खानदेशच्या सीमेवर सुलतानपूरच्या जंगलातून 130 हत्ती पकडले, त्यापैकी 70 दिल्लीला पाठवले। 1822 मध्ये जंगली श्वापदांच्या हल्ल्यात 500 माणसं ठार झाली, यात 20,000वर गुरं मारली गेली। 1822च्या मे, जून, जुलै या 3 महिन्यांमध्ये 300 वाघांना मारण्यात आल्याची नोंद आहे। सर जेम्स वॉटमोर आणि त्यांचे उत्तराधिकारी यांनी प्रयत्न करूनही वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती। 1857 ते 59 पर्यंत पश्चिम भारतात वन्य प्राण्यांमध्ये हा समृद्ध भाग होता। वाघांची संख्या प्रचंड धोकादायक असल्याचं ब्रिटिश प्रशासनाला वाटल्यानं वाघ संहारक म्हणून तुकडी तयार करण्यात आली। पोलीस अधीक्षक मेजर ओ प्रोम्बिन यांनी 1862 पर्यंत या राजबिंड्या प्राण्याचा संहार केला। सातपुडा पर्वतांच्या डांग आणि त्याला लागून असलेल्या भागात वाघाच्या हल्ल्यात 1879 मध्ये 16 माणसं आणि 309 गुरं मारली गेलेत, यामुळे 10 वाघ मारले गेले। तिथूनच मात्र या संख्येत घट दिसून आल्याचं गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांचा वन विभागानं पट्टेदार वाघ यासाठी संयुक्तिक शोध मोहीम राबवावी अशी वन्यप्रेमींकडून मागणी केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार वन विभाग अंतर्गत चिंचपाडा, नंदुरबार, नवापूर, खांडबारा यांपैकी चिंचपाडा वनक्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये जुलै 2018ला पट्टेदार वाघ आढळून आला होता। यामुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या 3 राज्यांचा वन विभागानं एकत्रितपणे सीमावर्ती भागात विशेष मोहीम राबवून पट्टेदार वाघाचं अस्तित्व शोधण्याबाबत मोहीम हाती घेतली। पट्टेदार वाघ या भागात येण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण आणि शिकार या भागात असल्यानं वाघाचं अस्तित्व अधोरेखित झालं होतं। आता या भागात काही महिन्यांपूर्वी वन विभागाला एक मोठा तृणभक्षक वन्यजीव हरिणांचा थवा दिसून आल्यानं कोकणीपाडा भागात पट्टेदार वाघ आणि तृणभक्षी प्राण्यांचा मागोवा घेत या क्षेत्रात आल्याचं स्पष्ट संकेत मिळतात। वाघ हा शिकार करताना त्याच्या निश्चित केलेल्या हद्दीतील शिकार शोधत असतो, त्यामुळे त्याला ज्या ठिकाणी तृणभक्षी वन्यजीव उपलब्ध होतील तिथे त्याला वास्तव करण्यासाठी आदर्श जागा मानली जाते। असा आदर्शवस आदिवास या भागात तयार झाल्यानं पट्टेदार वाघ चिंचपाडा भागात आढळून आला होता। परिसरात जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच अनेक वर्षांपासून पट्टेदार वाघ जिल्ह्यातून दिसेनासा झालाय। मात्र आता नंदुरबार वनक्षेत्रात चिंचपाडा या ठिकाणी 5 वर्षांपूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत स्वतः उपवन संरक्षण गणेश रणदिवे व यावेळी 400 ते 450 ग्रामस्थांनी पट्टेदार वाघाला 2018 जुलै महिन्यात धूम ठोकून पळताना बघितलं। मात्र त्यानंतर त्या वाघाचं कुठेही अस्तित्व वनक्षेत्रात आढळून आलं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।